गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त समितीच्या 10 ते 15 व्यक्तींची भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासोबत प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात यावे याकरिता गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती जिल्हा भंडाराच्या वतीने दिनांक 23 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की 2 ऑक्टोबर 2024 रोजी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी समितीच्या वतीने उपोषण करण्यात आले होते। त्यावेळी विधानसभा निवडणुका असल्याकारणाने प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी वेळ दिली होती। आता नवीन सरकार स्थापन आणि नवीन पालकमंत्री मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांच्या समस्या शासन दरबारी सोडविण्यासाठी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमरेड येथे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त लोकांवर अन्याय झाला आहे आणि ते अन्याय सोडविण्यासाठी भाजप सरकार आल्यानंतर आम्ही समस्या सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले होते। त्यामुळे त्यांच्यापर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या पोहोचविण्यासाठी पालकमंत्र्यांसोबत 10 ते 15 प्रकल्पग्रस्त लोकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात यावे। प्रकल्पग्रस्तांच्या अत्यावश्यक समस्या सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले नाही तर समस्त गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त पालकमंत्री यांचा घेराव करतील। यामध्ये काही कमी जास्त झाल्यास शासन प्रशासन जबाबदार राहील अशा मागणीचे निवेदन गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती जिल्हा भंडाराच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आले आहे। निवेदन देतेवेळी समितीचे अध्यक्ष भाऊ कातोरे, सचिव शेषराज रामटेके, उपाध्यक्ष अतुल राघोरते, प्रमिला शहारे, मयुरी सुखदेवे, स्नेहा नागदेवे आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।